श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 12 समास 9 यत्न शिकवण. या समासामध्ये समर्थ मानसोपचार तज्ज्ञ म्हणून आपल्याला भेटतायत. तसं म्हटलं तर आपली आई, आपले सद्गुरू हे इनबॉर्न सायकोलॉजिस्ट असतातच. त्याशिवाय आपल्या मनाची जखम त्यांच्या लक्षातच येणार नाही. आपल्या केवळ हावभावावरून त्यांना कळतं की बिनसलंय कुठे. प्रपंचातील प्रश्नांची अनेक गाठोडी उपासताना आता जगण्यात काही राम नाही, आला दिवस ढकलला जातोय, अशी मनस्थिती केव्हा तरी प्रत्येकाची होतेच. मग समर्थांशिवाय याचं चपखल उत्तर देणार तरी कोण? समर्थ काय म्हणतायत? आपली जीवन पद्धती कशी जगायची ते सांगतायत. त्यासाठी चांगला प्रयत्न केला पाहिजे. दक्षतापूर्वक आळसाचा त्याग केला पाहिजे. दिनचर्या अतिशय सुव्यवस्थित हवी. सकाळी लवकर उठावं, पाठांतर करावं, भगवंताचं स्मरण करावं, व्यायाम करावा, व्यवसायाचं ज्ञान घ्यावं, भान ठेवावं, नीतीची मर्यादा सांभाळावी, अनासक्त वृत्ती ठेवावी, रघुनाथाचं चिंतन करावं, बुद्धीची संपन्नता वाढवावी, रोज काही ना काही पाठांतर, लेखन, मनन असं नेहमी करावं. अशी भरगच्च नेटकी दिनचर्या समर्थ आपल्यासमोर ठेवतात. यामधून औदासीन्य, भीती, निराशा कसे बरं जन्म घेतील? वेळच नाही. त्यांना बरोबर वाटेला लावण्याची युक्तीच त्यांनी दिनचर्येत सांगितली आहे. पुढे ते म्हणतात, वायफळ बडबड करणं अगदी सोडून द्यावं. नेहमी प्रसंग पाहून वागावं. भगवंताची कथा, निरूपणं ऐकावी, करावी. रोज थोडं तरी पाठांतर करावं. संगीत, गायन शिकावं. समर्थांचा भर बुद्धी संपन्न करण्याकडेच होता. पण ती बुद्धी भगवंताचं गुणगान करण्यासाठी विशेषत्वाने वापरावी, हेही ते सांगतात. हा ग्रंथ जेव्हा लिहिला गेला तेव्हाची राजकीय परिस्थिती आपल्याला सर्वांना ठाऊक आहे. आपण याचा अभ्यासही आधी केलेलाच आहे. त्या कालखंडात समाजाची धार्मिक बैठक संपुष्टात आली होती. जनसामान्यांचा प्रपंच देखील धड होत नव्हता. वेळोवेळी अशा लोकांच्या समवेत राहून समर्थांनी त्यांना मानसिक आधार दिला. त्यांच्यामध्ये चेतना निर्माण केली. मरगळलेल्या समाजाला चेतवलं. त्यांच्या नित्याच्या सामान्य गरजा त्या कशा पुरवाव्या, इथून अगदी इथपासून त्यांना मार्गदर्शन करून ते परमार्थाच्या अधिकारापर्यंतचं सर्व ज्ञान त्यांना दिलं आणि समाज मनाला उभारी आणली. एक नव्हे, दोन नव्हे, हजारो लाखो माणसांची मनं तयार करण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे होतं. ऐसी कळवळ्याची जाती, लाभाविण करी प्रीती, प्रत्येकासाठी ते झटत होते. समर्थांकडे अगदी कोणाला खायला प्यायला नाही, कामधंदा नाही, असेही अनेक लोक यायचे, प्रश्न घेऊन यायचे. खूप गरीब माणसं यायची. पण त्यांना समर्थ कधी रिक्त हस्तानी पाठवायचे नाही. प्रत्येकाला उद्योग, अन्न, कोणाकरवी तरी ते सोय करूनच द्यायचे. अतिशय प्रयत्नशील राहायचे त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी. राष्ट्राचा धर्म, नीतिमूल्यांची पेरणी, व्यक्तीचा सशक्त विकास यासाठी समर्थांनी अगदी जीवाचं रानच केलं. समर्थांचं संपूर्ण आयुष्य जर एका शब्दात सांगायचं झालं तर तो शब्द म्हणजे कष्ट. सकाळी इथे, दुपारी तिथे, घळीमध्ये, रात्री रानावनामध्ये, डोंगर दऱ्यांमध्ये असा सर्वत्र संचार असायचा. कोणासाठी? जनसामान्यांसाठी. निस्पृहतेने अव्याहत ते काम करत होते. राजकारणातला अप्रत्यक्ष सहभाग धर्मस्थापनेकरता होता, हे कसं बरं विसरून चालेल? अन्यथा आज भगव्याच्या ऐवजी हिरवा झेंडा फडकला असता. आणि आताच्याही काळात ही धास्ती आहेच ना आपल्याला. आपण अंतर्मुख होऊया, विचार करू. स्टार नोट. आज जे आपण ग्लोबलायझेशन म्हणतो ना, त्याचा आज आपल्याला अप्रूप. समर्थांना ते नवीन नव्हतं त्या काळात. ग्लोबल इंटेलेक्ट ओव्हरकम्स एव्हिल असं जे आपण म्हणतो, तर समर्थांनी काय लिहून ठेवलंय हीच गोष्ट.
घालून अकलेचा पवाड, व्हावे ब्रह्मांडाहून जाड. तेथे कैसे आणिले द्वाड करंटपण. म्हणजे आपल्या बुद्धीचं सामर्थ्य खूप वाढवावं आणि आपण ब्रह्मांडाहून विशाल होऊन जावं इतका बुद्धीचा विस्तार करावा. मग तिथे करंटपण उरणं शिल्लकच नाही, एवी लेणारच नाहीत. खरी गोष्ट काय माहितीये का? दासबोध is being studied as a syllabus in UK management universities and even other parts of the world also. Let our children know this at least. श्रीराम समर्थ श्रीराम.